न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. घाटंजी तालुक्यातील रामपूरमधील मोनालीची राष्ट्रीय स्तरावर झेप. टाटा स्टील फाउंडेशनच्या प्रतिष्ठित नेतृत्व कार्यक्रमासाठी निवड. छोट्याशा गावातून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगणाऱ्या रामपूर येथील कुमारी मोनाली शांताराम धुर्वे यांनी आपल्या कर्तृत्वाची राष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायला भाग पाडले आहे. टाटा स्टील फाउंडेशनच्या प्रतिष्ठित ट्रायबल यूथ लीडरशिप प्रोग्राम 2026 साठी त्यांची निवड झाली असून हा सन्मान मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील अवघ्या 3 युवतींपैकी त्या एक आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रामपूर गावातील मोनाली सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय आहेत. समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी, नेतृत्वाची क्षमता आणि बदल घडवून आणण्याची धडपड याच गुणांच्या जोरावर त्यांना ही संधी मिळाली आहे. देशभरातील विविध राज्यांमधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 100 आदिवासी युवक युवतींची निवड करून टाटा स्टील फाउंडेशन हा नेतृत्व विकास कार्यक्रम राबवते. बंगळुरू येथे झालेल्या 8 दिवसांच्या प्रशिक्षणात मोनाली यांनी नेतृत्व, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक परिवर्तन, समुदाय सक्षमीकरण आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांचे प्रशिक्षण घेतले. या अनुभवामुळे त्यांना समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. रामपूर सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित कार्यक्रमात निवड होणे ही केवळ मोनाली यांची वैयक्तिक कामगिरी नसून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातही त्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.